विशेष नमस केलाच पाहिजे. संध्याकाळी 7 वाजता 8 वाजता घरी आणता हात करून देवपूजा केलीच पाहिजे. देवाला 5 दंडवत टाकलेच पाहिजे. साधू दिसल्यानंतर दंडवत केलाच पाहिजे. हे पहिल्यापासून रुजवलं. बंधूंनो काय सांगावं, नगरामध्ये पोलीस ऑफिसर आहे, संपूर्ण रेल्वेचे पोलीस अक्षरशः खुनाचा शोध लावत असताना रेल्वेतले पडलेले तुकडे जमा करून त्यांनी शोध लावलेला आहे. परंतु ते सांगतात जेव्हा आमची आई रुद्रपूरला जायची, धुळीतनं मातीतनं चालायची, मी सुद्धा तिच्या मागे चालायचो, मला काही कळत नव्हतं. आई कुठेतरी लवण ठेवायची, आचर ठेवायची, देवावर डोकं ठेवायची, मी सुद्धा तिच्या मागे जायचो, स्थानावर डोकं ठेवायचो, देवनमस्कार करायचो. खाण्याची सोय नव्हती, कपडे नव्हते, पायात चप्पल नव्हती, ती आणवाली मी आणवाली, उन्हाळ्याचे दिवस रोड नव्हते. परंतु त्या संस्कारामुळे बाबा मी एवढ्या रेल्वे खात्यामध्ये राहिलो, पण कधीही दारू आणि मांसाहार केला नाही. तर माझा योग असा की मला उपदेशाचा शेजार भेटला. आज माझं रिटायरमेंट नंतरचं जे आयुष्य आहे ते संपूर्ण नामस्मरणामध्ये जाते आहे. हा आदर्श कशाचा आहे, हे विचार कशाचे आहेत? कारण की त्या आईनं आपल्या मागे त्यांना नेलं. स्थानावर डोकं कळत फक्त तू ठेव, नंतर तुला कळेल काय याचं कारण आहे ते. हे संस्कार त्यांच्यावर केले म्हणून ते सगळ्या जगात फिरले, सगळीकडे फिरले, पण आपल्या स्वामीला विसरले नाही. आम्ही काय करतो, मुलगा मोठा झाला की फक्त चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये टाकला पाहिजे, जिथं जास्त ऍडमिशन आहे, जिथं जास्त पैसे मिळतील, उष्ण पासणं काढा, इकडून तिकडून सासऱ्याकडून आणा, इकडून आणा, तिकडून आणा, पोराला फक्त चांगल्या शाळेमध्ये टाका. पण शाळेमध्ये टाकून तो पोरगा काय शिकतो आहे हे महत्वाचं आहे बंधू. आणि म्हणून तुम्ही शिका, खूप विद्वान व्हा, 7 समुद्राच्या पलीकड जा, परंतु स्वामीला विसरू नका, अध्यात्माला विसरू नका, आपलं जे जीवन तत्व आहे याला विसरू नका. नाही तर मग गत कशी होती तुम्हाला मी सांगतो. एक सुशिक्षित घराणा आहे, त्यांचा मुलगा बाहेरच्या देशामध्ये शिकायला गेलेला आहे, तिकडनं आला, तिथे योगायोगाने एका साधूंचा जाण्याचा योग आला, तो मुलगा आला, यांनाही जेवायचा दंडवत टाकला होता. मग आता तुम्ही सांगा की ज्याचा मुलगा परदेशामध्ये गेलेला आहे, ते घरातले लोक काय खाली डायनिंग टेबलवर ताटं वाढल्या गेले. त्या घरची मंडळी ज्या बाबांना विचारते आहे की तुम्हाला जेवायला कुठं वाढू, खाली का टेबलावर? त्यांना वाटत हे सगळे टेबलावर जेवणार, मी कसं खाली जेवायचं, वाडा म्हणजे टेबलावर बसू आम्ही सुद्धा. आणि काय सांगावं, तिच्यावर तो मुलगा सूटबुटामध्ये ताड आलेला आहे, ताट वाढलेला आहे, तसाच आला आणि बुटं घालून तसाच त्या जेवायला बसला. त्यांचा संकल्प विधी झाला, जेवण झालं. जेवता जेवता हे त्या मुलाच्या वडिलांना विचारतात मुलगा कुठे शिकतो? म्हणजे बाबा तो शिकला, खूप मोठा साहेब झाला, परदेशामध्ये गेला, तो काल परवा झाला, 2 दिवस राहणार आहे, पुन्हा आम्ही विमानाचं लगेच तिकीट काढून ठेवलेलं आहे. यांनी जाता जाता एकच मंत्र त्यांच्या कानामध्ये सांगितला, एवढं करा म्हणजे तो एकदाच परदेशामध्ये गेला तर बूट घालून जेवतो आहे, आता पुन्हा आल्यानंतर बुटामध्ये जेवणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. आता फक्त बुट घालून जेवला, पुन्हा तो बुटामध्ये जेवू नये याची काळजी घ्या, असं त्यांनी जाता जाता वडिलांना सांगितलं. सांगण्याचा तात्पर्य की आपली संस्कृती, आपले आचार विचार तो विसरता कामा नाही, नाहीतर तुम्हाला वृद्धाश्रमामध्ये पाठवून तो मजा केल्याशिवाय राहणार नाही. बंधूंनो, अशा प्रकारची वस्तुस्थिती आहे. सर्वज्ञ श्री चक्रवर्ती स्वामींचं तत्वज्ञान काय सांगते आहे, मानवतावाद शिकवते आहे. बंधूंनो, आज आपण पाहतो हात धुवायचा आम्हाला आता शिकवत आहे. अरे हात धुवायचं तर आम्हाला पहिलं शिकवलं, हात सवय केल्याशिवाय देवपूजा करू नये. मानवपंथीय मंडळीला शाळेमधनं हात धुण्याच्या कार्यक्रमाची काही गरज नाही. तर जेव्हा देवपूजा करू आपण हात धुवून परमार्जन हात पुसूनच आपण देवपूजा करत आहोत, नाही का? पाणी गाळून प्या, पाणी शोधून प्या, डौला ठेवा, हे आता शिकवत आहेत. पण मानवपंथीय मंडळी पहिलं कधीच उष्टच्या गुंडामध्ये किंवा मडक्यामध्ये बुडवत नाहीत, कारण की आपल्याकडे साधू संत येतात, देवाच्या उपराला पाणी जात असते, म्हणून पाणी घेण्याचं भांड हे पहिलंच वेगळं असते. हे आपल्याला शिकवण्याची गरज नाही आहे. बंधूंनो, पण थोडंसं चिंतन करा. या सर्वांचं मूळ आज जे आपल्याला फक्त लकाकी दिसते आहे, चकमक दिसते आहे, याचं गूढ तुम्ही शोधा. आणि शेवटी खऱ्या अर्थानं बंधूंनो, माणसाची सगळी धावपळ कशासाठी? पैसा कशासाठी कमवायचा आहे, कशासाठी शिकायचं आहे? आत्मिक शांतीसाठीच ना. मन चंगा तो काटवट में गंगा असं म्हणतात. तुमचं मन मोठं असेल ना, तुम्ही मनाची श्रीमंत आहात बंधूंनो. खूप करोडोपती पाहिले, खूप लाखोपती पाहिले, पण जेवढे करोडोपती, जेवढे लाखोपती, तेवढे भिकार, तेवढे दलिद्र. ही वस्तुस्थिती आहे, आपण अनुभवतो आहोत मनाची बरं का. आणि एखादा बिचारा गरीब माणूस असेल बंधूंनो, काय सांगावं, 50 रुपये रोज कमवणारा, पण त्याचं घर आम्हाला कधी कधी नंदनवन वाटतं बंधूंनो. त्यांची काय आदर आहे, काय श्रद्धा आहे, परिवारामध्ये एकमेकाबद्दल काय प्रेम आहे, लेकरा बाळाबद्दल किती आत्मीयता आहे, स्वामीबद्दल केवढी निष्ठा आहे. त्याचं घर आम्हाला गोकुळ वाटते, नंदनवन वाटते. लाखाचा बंगला असेल तर कुणी कुणाला बोलायला तयार नाही, प्रत्येकाचा पडदा बंद, जो तो जसं असं घुरं आल्यासारखं नुसतं आपल्या खोलीत पडलेला आहे, हातात रिमोट आहे, टीव्हीकडे पाहतो आहे, कुणीही कुणाला बोलायला तयार नाही. भांडे घासायला बाई,
जीव वाढायला बाई, सगळीकडे बाई. अरे काय कसं काय जमणार आहे बंधू, हे काय जीवन आहे का? आणि आज तुम्ही पहा, देवबरडीला आल्यानंतर लोक म्हणतात बाबा आता इथं आलं तर खरंच शांत वाटते, समाधान वाटते, खूप गदगद झाली नागपूरमध्ये, कसं तरी अस्वस्थ वाटते आहे. कारण आपण थोडस निसर्गापासून दूर चाललो आहोत, नाही का, अध्यात्मापासून दूर चाललो आहोत बंधूंनो. आणि हे सगळं आम्हाला स्वामींनी सांगितलं आहे. महिन्यातून 2 महिन्यातून वर्षातून तीर्थयात्रेला गेलंच पाहिजे, साधूंच्या आश्रमामध्ये गेलंच पाहिजे, काही ना काही निसर्गाचं सानिध्य केलंच पाहिजे. स्वामींचं परिभ्रमण कुठं आहे हो? नाशिक त्र्यंबकेश्वर पासून डाकराम सुकळीपर्यंत तुम्ही स्वामींचे स्थान पहा, पुण्या ठिकाणी आहे. केवढे निसर्गप्रेमी स्वामी होते. कुठे बसले स्वामी? खरोखर जिथे गेल्यानंतर आम्ही रावतगावला गेलो मागच्या वेळेस, जिथं काळच पोट हरण केलं, त्या गंगेच्या पात्राबद्दल चालत असताना संध्याकाळ झाली होती, चांदणं होतं. असं वाटलं काय स्वामींनी जागा शोधली, कुठं आले स्वामी. बंधूंनो, ही सगळं आपण चिंतन जर केलं तर खऱ्या अर्थानं आत्मशांती ज्याला म्हणतो ती आपल्याला लाभल्याशिवाय राहणार नाही. आणि मृत्यूनंतरचं जे जग आहे ज्याला आपण त्याचा आनंद म्हणतो तो तर प्रश्नच नाही आहे. कारण की जीव देऊ शकत नाही, देवता देऊ शकत नाही, प्रपंच देऊ शकत नाही, तो फक्त परमेश्वरच देऊ शकतो. आणि म्हणून त्या महानुभाव परमार्गाध्ययन मंदिराच्या 23व्या वर्धापन दिनाच्या प्रसंगी एवढीच तुम्हाला सांगू इच्छितो की बंधूंनो, काळ बदलत चाललेला आहे, परंतु आपल्या परिवाराकडे, आपल्या कुटुंबाकडे सर्वांच्याकडे लक्ष द्या. देवाधर्मापासून आपण दूर जाणार नाही याची काळजी घ्या. आणि आपलं अंतिम गंतव्य काय आहे, खऱ्या अर्थानं सुख आणि समाधान काय आहे याचं चिंतन करा आणि परमेश्वर मार्गाला लागा बंधूंनो. आणि त्या महानुभाव परमार्गाध्ययन मंदिरचे जे कार्यकर्ते आहेत, खरोखरच त्यांच्या उत्साहाला उधाण आलं होतं. बाबा सुद्धा म्हणाले काय ना, त्यांनी आपला आनंद साजरा केलेला आहे. आणि म्हणून अशाच प्रकारचा आपला आनंद द्विगुणित व्हावा. परमेश्वर आपल्याला चांगली सद्बुद्धी देऊन आपल्याकडून परमार्गाची सेवा घडावी, प्रत्येकाचं कल्याण व्हावं, एवढं बोलून मी माझी नोंद करतो. अंतःकरण दुखवण्यापासून हनन होण्यापर्यंत जी क्रिया घडते ती हिंसा. आणि म्हणून अहिंसेचा पुरस्कार मानभाव संप्रदाय हा प्रतिती पंथ आहे, हा मौलिक विचार. आणि आपल्याला आव्हान सुद्धा बाबांनी केलेलं आहे की खरा उपदेशी तोच आहे जो 4 लोकांना महानुभाव बनवण्याची ताकद आपल्यामध्ये ठेवतो. असं एक आव्हानही बाबांनी या प्रसंगी आपण सर्व लोकांना केलेलं आहे. आणि यानंतर मी आमंत्रित करतोय आजच्या पुण्याचे विशेष अतिथी, अखिल भारतीय मानभाव परिषदेचे महामंत्री आचार्य प्रवर परमपूज्य पट्टाधिष्ठित मदाचार्य आदरणीय श्री जानकर बाबा. आदरणीय बाबा. श्री गोपाल कृष्ण भगवान की. आपला सर्वांचा आवाज हा अतिशय महत्वाचा आहे. कारण ज्या परमपावन परब्रह्म परमेश्वर भगवान श्री चक्रधर स्वामींच्या ज्ञानचिंतनानं आपण सर्व एकत्रित आलो आहोत. अशा परमपावन सोहळ्याचे अध्यक्ष, मानवी जीवनामध्ये आल्हाद निर्माण करणाऱ्या, मानवी जीवनाला एका विशिष्ट आनंदाकडे पोहोचविणाऱ्या, परमार्गाच्या अध्ययनाची सोय असणार असं परमार्ग अध्ययन मंदिर आणि त्या मंदिराच्या 23व्या वर्धापन सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांचं 10 वर्षानंतर या कार्यक्रमाच्या या मालिकेमध्ये पुनरागमन झालं, असे सर्वांचे मार्गदर्शक, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे मार्गदर्शक, उपाध्य कुलाचार्य, परमपूज्य, परम आदरणीय वर्धनस्थ बिडकर बाबाजी. त्याचप्रमाणे अखिल भारतीय महानुभाव परिषदेला एक अशा विशिष्ट प्रकारचा संघटनात्मक आयाम प्राप्त करून देणारे अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष, परमपूज्य, परम आदरणीय कवीश्वर कुलाचार्य, आदरणीय श्री अमरावतीचे कारंजेकर बाबाजी. त्याचबरोबर
आताच आपण ज्यांचं चिंतनपर विचार या ठिकाणी ऐकत होतो, देवबर्डी निवासी परमपूज्य परमादरणीय आचार्य प्रवर श्री वाकीकर बाबा, परमपूज्य परमादरणीय महंत काळेस्पूरकर बाबाजी, ज्यांच्या मार्गदर्शनानं विचारानं आपण भारावून गेलात असे परमपूज्य परमादरणीय पूज्य श्री मोहनदादा अमृतेजी, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्वच थोर थोर लहान थोर सद्भक्त वासनिक आणि बंधू भगिनींनो, 23 वर्षाचा प्रसंग हा डोळ्यासमोर तरळतो उभा राहतो. त्या ठिकाणचा प्रसंग एक अतिशय साधी राहणी आणि उच्च विचार असणारं व्यक्तित्व एका विशिष्ट तत्वचिंतनासाठी स्वामींचं तत्वज्ञान जनमानसामध्ये प्रतिबिंबित व्हावं यासाठी अहर्निश प्रयत्न करणारे, सर्वसामान्य माणसाला समजेल उमजेल अशा भाषेतनं स्वामींच्या तत्वज्ञानाची चिकित्सा करणारे आदरणीय एक अशा प्रकारचं बहुआयामी व्यक्तित्व, दूरदृष्टीनं पंथाच्या चिंतनासाठी उत्तम प्रकारचं एक अशा प्रकारचं ध्येय या ठिकाणी प्रस्थापित करणारे गवळलेवासी आदरणीय पूज्य श्री आरबी मेश्राम साहेब राबोदादा, त्यावेळी या ठिकाणची असणारी त्यांची जी विचारसरणी, चिकाटी, जिद्द आणि त्याबरोबर कार्यकर्त्यांची प्रचंड अशा प्रकारची ताकद आणि फळी उभारली. ते काम समोर पाहत असताना समोर उभं राहतं. अतिशय साधेपणानं त्यांचं जीवन व्यतीत होत होतं. महापालिकेच्या शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक असताना उत्तम प्रकारचं अध्ययन चिंतन करून उच्च शिक्षण प्राप्त करून त्या ठिकाणी महानुभाव पंथीय तत्वज्ञानावर PhD प्राप्त करून महानुभाव तत्वज्ञानाचं या ठिकाणी भारतीय दर्शने आणि महानुभाव तत्वज्ञान अशा प्रकारचा एक ग्रंथ संपादित करून समाजाला विविध अंगाने स्वामींच्या तत्वज्ञानाचा परिचय करून दिला. आणि त्या परिचयाची पाऊलखुणा या अध्ययन मंदिराच्या दृष्टीनं सतत समाजाला चिरंतन त्या शाश्वत मूल्यांचं मार्गदर्शन केल्याशिवाय राहणार नाही याची जी पावती आज 23 वर्षपर्यंत त्या अध्ययन मंदिराची चाललेली वाटचाल. मला अतिशय आनंद होतो की न सुद्धा गुळगुळीतच तत्वज्ञान समाजापुढे मांडणारे डॉक्टर साहेब नव्हते. ज्या ज्यावेळी प्रतिगाम्यांकडनं पंथावर होणारा हल्ला, प्रतिगामी मंडळीकडनं स्वामींच्या तत्वज्ञानाची मोडतोड होत होती आणि त्याच वेळी स्वामींच्या चिरंतन शाश्वत तत्वमूल्य तेवढ्याच ताकदीने समाजापुढे मांडण्याचं काम मेश्राम दादा करत होते. ते ज्यावेळी बघितलं डॉक्टर भाऊसाहेब डॉक्टर VB कोळते यांच्याशी असणारी त्यांची जवळीक, सतत असणारा जो सहवास, विविध